लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। जमिनीवर आपले लोक जे आहेत ते वैती करतात त्यांना देखील मारलं जाते आणि सवर्णांना त्यांचं ती जागा म्हणजे राहायला दिल्या जातं, हे पण होऊ नये त्यासाठी सरकारकडे आताच एक निवेदन आलेलं आहे। माझे गरीब लोक आहेत, सर्व जाती बाबासाहेबांचे उद्गार आहे, माणसाला इतकं चांगलंही असू नये का का म्हणजे गांधीला चांगलं म्हणणारे बाबासाहेबांच्या लेखनामध्ये गांधीबद्दलचा आदर आहे आणि म्हणून गांधीच्या काँग्रेसमध्ये पहिल्या मंत्रिमंडळामध्ये विरोधकाचं मंत्रिमंडळ आहे, पण देशाचं हित लक्षात ठेवून बाबासाहेब हातमिळवणी करून त्यामध्ये मंत्री झालेले, लोकांचं भलं करण्यासाठी। बाबासाहेब घटना समितीचे अध्यक्ष का झाले? त्यांच्याकडे बॅरिस्टर, मला वाटतं अनेक बॅरिस्टर त्यांनी सांगितली नावं सगळी, मशरूवाला आहे, तुमचे अनेक बॅरिस्टर हिंदूमध्ये आहेत, मुसलमानामध्ये होते, बौद्धामध्ये होते, पण बाबासाहेबांना निमंत्रण का दिलं गेलं? बाबासाहेबांची निस्वार्थता, बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती, बाबासाहेब हा संबंध देशाचा तळातला आवाज आहे, हे गांधीला माहित होतं आणि म्हणून गांधींनी पंडित नेहरूंना आणि जेव्हा तुमच्या वल्लभभाईंना सांगितलं की श्यामाप्रसाद मुखर्जीला एक विरोधी पक्षाचा माणूस घ्या मंत्रिमंडळामध्ये आणि बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस घ्या, एक बॅरिस्टर घ्या, विरोधी काँग्रेसच्या विरोधी असणारे जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि आरपीआयच्या संदर्भात किंवा आंबेडकरी चळवळीचे बाबासाहेब आंबेडकर या दोघांना मंत्रीपद दिले गेले। या भारताचं भविष्य घडावं म्हणून संविधान समितीचे अध्यक्ष बाबासाहेबांना केलं, जे संविधानाच्या वरती माझा देश आणि आपण सर्व सुखानं गंगापूर तालुक्यातून आलेले शेरवाई मनोरे, कारण ते लेट आल्यामुळे त्यांचा आमच्याकडून सत्कार होऊ शकला नाही, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रम चांगला झाला। राऊत साहेब आणि सबने साहेब आम्हाला पुढेही आमच्या संघ परिषदेला साथ देव अशी मी त्यांना विनंती करतो आणि कार्यक्रम संपला अशी मी जाहीर या अपेक्षेने कार्यक्रम इथून पुढे होत जातील एवढं सांगते आणि थांबतो। आज 27 जुलै नामांतर ठराव दिन। आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये दोन्ही विधिमंडळामध्ये मराठवाडा विद्यापीठाला ज्ञानसूर्य परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक नाव देण्याचं ठरलं होतं, जाहीर झालं होतं। तो दिवस म्हणजे आजचा दिवस ठराव पारित झाला होता। या दिवशी 27 जुलैला ठराव पारित झाला होता आणि पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे दरवर्षी आम्ही हा दिवस साजरा करत असतो, कारण की गंगाधर गाडे आमचे संस्थापक अध्यक्ष, नामांतराचे प्रणेते आणि आंबेडकरी चळवळीचे नेते आज जर इथं असते तर अजून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने झाला असता, पण दुर्दैवाने त्यांना जाऊन 2 वर्ष झाले, पण आम्ही त्यांचा धागा घेऊन या मैदानात उतरलेलो आहोत आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमच्या शब्दावर आवर्जून उपस्थित असलेले या राज्याचे, या देशाचे महान साहित्यिक आमचे सबनीस सर, त्यांच्या मिसेस सबनीस मॅडम आणि तसेच आमचे महान कवी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि परत एकदा आम्ही पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे ज्यांना आम्ही वाट पाहत होतो, कालपासून आम्ही त्यांची वाट पाहत होतो, असे आमचे दिपके कुटुंब, ज्यांचे अभिजित दिपके यांचे वडील आणि आई, गाडे साहेबांचा शब्द त्यांनी ऐकला आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि म्हणून हा दिवस आपल्याला विसरून चालणार नाही। हा आंबेडकरी चळवळीसाठी उजळणीचा हा दिवस आहे, म्हणून हा दिवस लक्षात आणण्यासाठी आपल्याला हा दिवस नवीन पिढीला जर लक्षात राहिला तरच आपण पुढे हा दिवस साजरा करू शकतो। धन्यवाद। सिद्धांत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पैंथर्स रिपब्लिकन पार्टी का जय हो।